महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जात येते कुठे? तो ओबीसी असेल, तो मराठा असेल, तो कुठच्याही जातीचा असेल, आपल्या मुलांना महाराष्ट्रातल्या आपल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण, चांगला रोजगार मिळाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात, मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असतील. आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्यात तर या म्हणजे ज्याला आपण खाजगीकरण करतायत, केंद्र सरकार काय करतं आणि सगळ्याच, आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे, किती मुलांना मिळणार आहे, किती मुलींना मिळणार आहे, किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, हे जर आपण तपासणार आहोत का? विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजसाहेब ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा केला. या दौऱ्याच्या निमित्ताने ते धाराशिवमध्ये गेले. धाराशिवमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राज ठाकरे ज्या हॉटेलवर वास्तव्यास होते तिथे निदर्शनं केली, तिथे घोषणाबाजी केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्या आंदोलकांसोबत चर्चा केली, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि आरक्षणाबाबतची स्वतःची जी पहिल्यापासूनची भूमिका आहे तीच मांडली, तीच स्पष्ट केली. राजसाहेब ठाकरे यांनीच एक प्रतिप्रश्न केला की जिथे आता सध्या सगळं प्रायव्हेटायझेशन सुरू आहे तिथे आरक्षण घेऊन आपण खरंच काय करणार आहोत? आरक्षण मिळवल्याने मनासारखी नोकरी तुम्हाला मिळणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर मनोज जरांगे यांनी देणं खरं तर अपेक्षित आहे. मात्र मनोज जरांगे या प्रश्नाचं उत्तर देणार नाहीयेत हे सुद्धा सगळ्यांना माहीत आहे. राज ठाकरे यांनी आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये आरक्षण या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली, जी आधीपासूनच त्यांची ठाम भूमिका आहे. मित्रांनो, पत्रकार परिषदेमध्ये राजसाहेब ठाकरे काय बोललेले आहेत हे जरा वेळातच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मुख्य व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर छोटीशी विनंती आहे, अजून जर तुम्ही महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता बघूयात राजसाहेब ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणत आहेत आणि आरक्षण या अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील मुद्द्यावर राजसाहेब ठाकरे यांची नेमकी काय भूमिका आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हा माझा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे. साधारणपणे प्रत्येक मतदारसंघाची छानबीन केली जाईल, परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि मग त्याच्यानंतर पुढे किती जागा लढवायच्या आणि काय लढवायच्या, सर्वसाधारणपणे आम्ही एक 250 ते 250 जागा पक्ष लढवणार. हे काय पहिल्यांदा होत नाही, याच्या अगोदरही लढवले आहेत. 2009लाही लढवल्या होत्या आणि 2014लाही लढवल्या होत्या. बस त्या दृष्टिकोनातून माझा सगळा दौरा आहे. आता महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जात येते कुठे? तो ओबीसी असेल, तो मराठा असेल, तो कुठच्याही जातीचा असेल, आपल्या मुलांना महाराष्ट्रातल्या आपल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण, चांगला रोजगार मिळाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात, मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असतील. आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्यात तर या म्हणजे ज्याला आपण खाजगीकरण करतायत, केंद्र सरकार काय करतं आणि सगळ्याच, आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे, किती मुलांना मिळणार आहे, किती मुलींना मिळणार आहे, किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, हे जर आपण तपासणार आहोत का? की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे? आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे. याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील, नाही तर मराठा असतील, नाही तर अजून कुठच्या मुलामुलींचा ह्याच्यामध्ये विचार नाही आहे.
हे फक्त मतांचं राजकारण आहे. मला असं वाटतं प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत आणि ह्याच्यातनं हाताला काही लागणार नाहीये. मी तुम्हाला सांगतो, आज बाहेरच्या राज्यांमधनं मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळकावतात, आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात, पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही. मला असं वाटतं आपण विचार केला पाहिजे ना या गोष्टींचा. आणि मग या शिक्षण संस्थांमध्ये त्या मुलींना का नाही आपल्याकडे शिक्षण मिळत, बाहेरच्या मुलांना का मिळतं? मग ते सगळ्या गोष्टी पैशावरती येतात. म्हणजे मूळ विषय राहतोय बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातोय. आणि भरकटणं नुसतं नाही आहे, हे विष कालवणं आहे. मध्यंतरी तुम्ही देखील पाहिलं असेल, मी पाहिलं, लहान लहान मुली बोलत होत्या त्या जातीच्या ह्याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. हे भीषण आहे. बरं, हे मी कधीपासून सांगतोय की हे उद्या शाळा कॉलेजपर्यंत जाणार प्रकरण, आणि उद्या शाळा कॉलेजपर्यंत गेल्यानंतर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं. आपण असल्या गोष्टी उत्तर त्या युपीमध्ये, बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी. हे लोण महाराष्ट्रात यावं, म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली, ते राज्य आज जातीपातीमध्ये खितपत पडलेलं आहे. याच्यासारखं दुर्भाग्य नाही. अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या, मला असं वाटतं की जी लोक असतील, प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे. राज ठाकरे आधीपासूनच बोलत आलेले आहेत की महाराष्ट्रातले काही नेते जातीपातीचं घाणेरडं राजकारण करत आहेत आणि यामध्ये त्यांनी शरद पवार यांचं जाहीरपणे नाव सुद्धा घेतलं. जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला तेव्हापासून महाराष्ट्राला जातीपातीच्या राजकारणाचा हा नाग डसायला लागला. समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला लागली, समाजामधला सलोखा कमी व्हायला लागला. एवढंच काय, तर आता हे लोण शाळकरी मुलांपर्यंत सुद्धा पोहोचलेलं आहे. मध्यंतरी महाप्रपंचने सुद्धा याचा खुलासा केलेला होता की काही शाळकरी मुली यांनी पत्रकारांना बोलताना असं सांगितलं की आम्हाला आमच्या मैत्रिणी आता खेळायला सोबत घेत नाहीत. त्या सरळ सांगतात की तुम्ही आमच्या जातीच्या नाही आहात, तुम्ही आमच्या सोबत खेळायचं नाही. ही खरं तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे, शर्मेची बाब आहे, लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. मात्र आपल्याकडचे काही जण याच गोष्टीचं राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. राज ठाकरे यांनी तर स्पष्टच सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची आता गरजच उरलेली नाहीये. आरक्षण नावाचा हा भस्मासूर आता बंद करून टाकायला पाहिजे. सगळ्यांचंच आरक्षण रद्द करून टाकलं पाहिजे. समान नागरी कायदा आणला पाहिजे. सगळ्यांना समान हक्क, समान न्याय दिला पाहिजे. ही भूमिका राज ठाकरे यांनी वेळोवेळी मांडलेली आहे. समाजामधून अनेक जणांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेचं स्वागत देखील केलेलं आहे. मात्र काही जण अजूनही आरक्षणाचे ढोल बडवत आम्ही कसे मागास आहोत किंवा आम्ही कसे नागवले जात आहोत हे रंगवून सांगण्यामध्येच मग्न आहेत. मात्र कोणाचंही आरक्षण काढून घेणं किंवा कोणालाही आरक्षण देणं हे आंदोलन आणि उपोषण करून होणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला संविधानामध्ये काही बदल करावे लागतील, अमेंडमेंट्स आणावे लागतील. मात्र जेव्हा केंद्र सरकारतर्फे संविधानामध्ये एखादा बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला जातो तेव्हा लगेच हे विरोधक आरोळी उठवतात की बघा बघा बघा, आता घटना बदलली जातीये, संविधान बदललं जातंय. नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी भारतातल्या तमाम जनतेला आवाहन केलेलं होतं की जे सक्षम आहेत त्यांनी कृपया गॅसवर मिळणारी सबसिडी सोडून द्यावी. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम झाला आणि हजारो लाखो लोकांनी गॅसवरची सबसिडी सोडून दिली. त्याचप्रमाणे आता कळकळीचं आवाहन करण्याची नितांत गरज आहे मित्रांनो की ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेत, सुविधांचा लाभ घेत, सवलतींचा लाभ घेत स्वतःचं आणि आपल्या पुढच्या पिढीचं देखील भविष्य सुरक्षित केलेलं आहे, अशांनी आता तरी किमान आपल्याला मिळणारं आरक्षण इतर एखाद्या गरजूला द्यावं आणि देशाच्या विकासामध्ये महत्वाचा वाटा उचलावा. मात्र असं आवाहन जो कोणी करेल त्याला देशद्रोही ठरवण्यात येणार हे मात्र खरं. असं बोलणाऱ्या व्यक्तीला लगेच बघा बघा बघा, हा कसा आंबेडकरांच्या विचारांचा विरोधक आहे असा अपप्रचार करून त्या माणसाला प्रचंड बदनाम केलं जाईल. कदाचित असंही होण्याची शक्यता आहे की त्याचा
त्याचा घातपात सुद्धा होईल. त्यामुळे कदाचित कोणीही डेअरिंग करत नाहीये. पण देशाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी काही गोष्टींमध्ये सकारात्मक बदल होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही आता काळाची गरज बनलेली आहे. हीच भूमिका जर राज ठाकरे मांडत असतील तर त्यावर बेतालपणे काहीही बोलण्यापेक्षा त्या गोष्टीचा अभ्यास करणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. मित्रांनो, या बाबतीत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. राज ठाकरे यांच्या भूमिकेशी, राज ठाकरे यांनी आरक्षणाबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्ही राज ठाकरे यांच्या मताशी सहमत आहात का? हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो, या दोन्ही यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारण नेमकं कसं सुरू आहे, काय परिस्थिती आहे, ही जशीच्या तशी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा आमच्या या कामाला पाठिंबा द्या, सहकार्य करा. तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत सदैव असू द्या. आमच्या दोन्ही यूट्यूब चॅनल्सच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय श्रीराम.